बॅटल आपण बघतोय सुरुवात चांगली केली गेली. बॅट्समन कोण आहे? रियान और शुएब. रियान. भिंगलोली ना बॅटिंग रियान आणि शुएब. शुएब. शुएब आता स्ट्राईक मार्क वरती असेल तर दुसऱ्या बाजूला रिहान पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅक होती, बॉलर तयार असेल. फुलटॉस चेंडू 20 देखील तिथे आता करताना आपण बघतोय. तुडीलच्या संघाचा जो मेन बॉलर आपला स्ट्रायकर बॉलर बघायला मिळतोय. तुडील टीमच्या 12th मॅन कॉम्बॉक्स कडे या. मोहम्मद गोलंदाजी मार्क वरती राईट आर्म ओव्हर द विकेट पुढचा बॉल. मोठा प्रहार करायचा फटका फसलाय. फॉलो थ्रो मध्ये बॉलर गेलाय आणि मागच्या बाजूला जाऊन कॅच पकडली आहे आणि तर शोहेबची पारी संपुष्टात आली आहे. भिंगलोली या टीमला एक मोठा धक्का बसतो या मॅच मध्ये. यानंतरच्या ज्या सर्व मॅचेस आहेत 3 ओव्हरच्या खेळल्या जातील. वेळेनुसार षटकं कमी केली जातील याची नोंद घ्यायची आहे. नंबर 3 वरती सैफला आता पाठवलं गेले. आपण ज्या वेळेला एकंदरीत शोहेबला पाहिलं होतं असं वाटलं होतं की शोहेब आपल्या टीमला चांगली स्टार्ट करून देईल, एक चांगली सुरुवात अपेक्षित असते ती सुरुवात करून देईल, परंतु तशा प्रकारची चांगली सुरुवात तिथे घडलीच नाही. कारण मोहम्मदनं इथे प्रतिस्पर्धी खेळाडूला एक लालच दिली होती, प्रॉपर टायमिंग नव्हता. पुढचा बॉल आहे, हो काय चेंडू टाकला जातोय, कमालची बॉलिंग एकंदरीत मोहम्मदच्या माध्यमातून टाकली गेलेली आहे. आतापर्यंत 4 चेंडू तो फेकून झालाय किंवा एकच रन त्यानं खर्च केलाय, ज्याच्यामध्ये 2 विंदी आणि एक इम्पॉर्टंट विकेट, एक विध्वंसक फलंदाज. त्याला मात्र एकंदरीत आपण बघतोय की मैदानाच्या बाहेर पाठवण्याचं काम तर या ओव्हरमध्ये केलं गेलं होतं. पॉवर प्लेचं षटक आहे पुढचं. यावेळेला मोठा प्रहार केलाय, क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून साहेबच्या बॅटमधून हवाईचा परशेरन षटकार. या फटक्यांची आता आवश्यकता आहे भिंगलोली या टीमला. हेच फटके तुम्हाला घ्यावे लागतील. ज्याप्रमाणे कंट्रोल दाखवलं होता ना खेळाडून, जी बॉडी लँग्वेज आहे सैफची, रडार मध्ये होता, चांगला फ्लिक केला डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक ती ते फक्त बघत राहिला, त्याच्या डोक्याच्या वरून तो एक फटका होता. या ओव्हरमधील शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. या शेवटच्या बॉलवरती विकेटचा पतन होणार, संकट येणार, मोठा प्रहार होणार, परंतु नाही. थोडीशी रनअप मध्ये दुविधा पाहायला मिळते. रनअप मध्ये दुविधा. मागचा सामना देखील जबरदस्त शानदार आपल्याला पाहायला मिळाला. कोंबडेचा जो संघ आहे टीमसाठी ज्या खेळाडूंना आक्रमण अक्षरशः केलं होतं, काय धमाकेदार बॅटिंग यजमान टीमच्या विरोधामध्ये. तर याच्यानंतरला पुढचा बॉल आहे, चेंडू पडल्यानंतर अगदी थोडंसं खालच्या बाजूला बसलाय. एक्समच्या बाहेर व्हाईट बॉलचा इशारा तिथे दिला जातोय. म्हणजे या खेळाडूंना आतापर्यंत अयान उपाध्याय, जहां कहीं भी प्रॉब्लम में आ जाए, अयान उपाध्याय. येणारा पुढचा चेंडू असेल. खेळाडू पुन्हा तयार आहे. मोठा प्रहार केलाय, चेंडू शक्यतो इकडं झोनच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे या शंका नाहीये. आणि षटक क्रमांक इथे आपण बघतोय तर एक सेकंद समाप्त होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचले 10 या आकड्यावरती, 10 रन्स. पहिल्या ओव्हरमध्ये डबल डिजिट मात्र आपल्याला गाठताना संघ भिंगलोलीचा पाहायला मिळालाय. सुरुवात अपेक्षा होती तेवढी चांगली सुरुवात एकंदरीत जे ओपनिंग बॅटर्सने केली नव्हती. शोहेब पहिल्या ओव्हरमध्ये बाद झाला. आता रिहान आणि त्याचबरोबर त्याचा साथीदार सैफ हे दोघं कशा प्रकारे उर्वरित जे षटक असेल त्यांच्या विरोधामध्ये बॅटिंग करतील येणारी वेळ तुम्हाला सांगून जाईल. चला नवीन बॉलर पाठवून द्या. बॉलिंग ट्रॅक वरती अलील आपण बघतोय. तोडील टीमचा हा देखील एक चांगला बॉलर आहे, स्ट्रायकर बॉलर आपण बघतोय.
अलीच्या साह्यानं आता हे या ठिकाणी बघा या फर्स्ट इनिंग मधलं दुसरं षटक आता टाकलं जातंय. बॉलिंग ट्रॅक वरती अली मात्र असेल. एकंदरीत आपण पुढचा बॉल बघतोय. मोठा प्रहार करायचा होता बॅकवर्ड शॉट लेगला. एकंदरीत आपण बघतोय तर एकच रस मिळेल आणि संघाचं स्कोर बोर्ड मात्र थोडं पुढे सरकेल 11 या आकड्यावरती. एकंदरीत आपण म्हणतो ना की ही जी विकेट आहे ह्या विकेटवरती तुम्ही बॅटर्सला कुठेतरी परिश्रम करायला लावणं गरजेचं आहे. ज्यावेळेला जर शॉर्ट बॉल बघितला तर पूल चेंडू तुम्ही अगदी मोठे फटके घेऊ शकता. मागच्या मॅचमध्ये तसेच दृश्य आपण पाहिले होते. एकंदरीत पुढचा चेंडू असेल मोठा प्रहार करतो बॅट बॉलचा संपर्क नाही आहे. शेवटपर्यंत लक्ष ठेवावं लागेल. प्रत्येक चेंडू तुम्ही बघा एकंदरीत आपण बघतो ना की प्रत्येक चेंडूवरती तुम्ही षटकार चौकारांचा बोछार करू शकत नाहीत. त्याच्यासाठी तुम्हाला चेंडूच्या टप्प्यापर्यंत पोहोचावं लागतं. कधी कधी तुम्हाला स्वतःच्या दिमागाचा वापर करावा लागतो. जी लोक पायाने चालतात दूरपर्यंतचं अंतर कापतात आणि जी लोक डोक्याने चालतात ते यशाच्या दिशेने मार्गस्थ होतात. ऑन साईडला चांगला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये मात्र तैनात असू शकेल. एकाच धावेवरती तुम्हाला संतुष्ट आणि समाधान व्हावं लागेल. स्ट्राईक मार्गवरती आपण बघतो एकंदरीत रियान असेल. पुढचा उर्वरित चेंडू काही असेल मात्र खेळताना दिसेल. चांगला स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीये. या बॉलवरती रिहानच्या बॅटमधून एक सुमधुर फटका जिथे चौकार बघायला मिळेल. व्हॉट अ मॅग्निफिशंट स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक नव्हता त्याच दिशेने चेंडूला अक्षरशः टोळवण्याचं काम केलं आणि आपल्या टीमसाठी एक चांगली पार्टनरशिप बिल्ड करताना हे दोन्ही फलंदाज दिसत आहेत. कारण त्याचा जो साथीदार होता ना शोहेबला अगदी साथ देता आली नव्हती रियानचे. तो त्याच्यानंतरला रियान आता सांगतो हरकत नाहीये. मागच्या ओव्हरमध्ये काय घडलंय ना त्याच्याकडे मला दुर्लक्ष आता करावं लागेल आणि सरळ मात्र षटक क्रमांक 2 मधील मला येणं गरजेचं आहे. तर समोरच्या दिशेने आपण बॉलर्सची चर्चा करूयात. अलीनं प्रभावित करणारं षटक टाकलं होतं परंतु आता थोडंसं भरकटलेली गोलंदाजी आहे. दिशाहीन बॉलिंग पाहायला मिळते. लेगस्टंपच्या खूप बाहेर हा चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता आणि संघाचं स्कोर बोर्ड आता थोडंसं पुढे सरकणार आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले आय थिंक 17 या आकड्यावरती. 17 रन्स. चांगले प्लेयर्स या संपूर्ण स्पर्धेमध्ये खेळताना दिसत आहेत. एक मोठी मानाची सन्मानाची अभिमानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणजे ब्रदर्स ट्रॉफी ही पाहायला मिळते. बॅट बॉलचा तिथे देखील संपर्क नाहीये आणि इथे एक चांगला कमबॅक एक चांगलं पुनरागमन बघायला मिळतंय. शेवटचा एक चेंडू शिल्लक आणि 18 रन स्कोर वरती. अगदी जडमध्ये चेंडूला टाकण्याचा प्रयत्न होता आणि षटक क्रमांक यावेळेला 2चा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचले 18 वरती 1 भिंगुळली. बॉलर नेम प्लीज. अहमद गोलंदाजी मार्क वरती असेल. आयटम ओव्हर द विकेट. फलंदाज मात्र आता रियान तयार असेल. काय स्ट्रोक आहे. चुंबेश्वरी फटका आहे. चेंडू चाललाय आउट ऑफ द पार्क. छान षटकार. व्हॉट अ मॅग्निफिशंट स्ट्रोक. सरळ मात्र रडार मध्ये होता. डीप स्क्वेअर लेगला सरळ बाहेर फेकलाय. षटकार आलेला आहे. पहिल्याच बॉलवरती अहमदचं वेलकम सुस्वागतम केलंय. चांगला समाचार घेतला रियाननं. अगदी सड पातळ बांध्याचा खेळाडू. प्रॉपर फटका तिथे पाहायला मिळाला आणि चेंडूला सरळ आउट ऑफ द पार्क पाठवलंय. हा षटकार आहे. ही खेळाडूची वेदवत्ता आहे. हे त्या प्लेयरचं कॅलिबर दिसलंय. अहमदला पहिल्याच बॉलवरती एक जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळालाय.
लाईनमन चला आपण लगेच लाईनमॅन. स्कोरबोर्ड आता जाऊन पोहोचलोय 24-24 या आकड्यावरती. या फटक्यांची अपेक्षा आहे, ही सुरुवात अशी करायची असते. हे आता जो रियान आहे ह्यांनी दाखवून दिलंय, तर दुसऱ्या बाजूला अहमद यांना पुनरागमन करावं लागेल. मॅच मध्ये कमबॅक करण्यासाठी अचूक टप्प्याची बॉलिंग तुम्हाला एक्सपेक्ट आहे. ओ यावेळेला खरंच कमालचा अफसेरम विसावा सर. एक तेरी तो एक मेरी. सरळ बाहेर जावं लागतंय, कारण का मागच्या चेंडूचा तुम्ही षटकार ठोकला होता. दुसरा चेंडूवरती आक्रमण करायची आवश्यकता नव्हती. बॅटची बाहेरच्या बाजूची कडा घेतली गेली आणि किपरच्या हातामध्ये चेंडू सरळ ट्रॅव्हल झाला होता. एक मोठा विकेट, एक चांगला सेट फलंदाज रियान बॅक टू द पवेलियन. ह्या चुका आहेत. या चुका तुम्हाला सरळ मात्र त्या पराजयाच्या दिशेने घेऊन जातात. म्हणून कोण चुकते यापेक्षा काय चुकते या गोष्टीकडे तुम्हाला कॉन्सन्ट्रेट करावं लागेल. नंबर 4 वरती शकीलला पाठवलं गेलंय. शकील बॅटिंग साठी असणार आहे. नंबर 4 वरती शकील 2.2 ओव्हरपर्यंतचा खेळ मात्र टाकून झालेला आहे. षटकातील 4 चेंडूंचा अजून देखील खेळ बाकी असेल, परंतु शकील ज्या वेळेला आलाय वर्वक मांद्याचा हा देखील खेळाडू आहे. आपल्या टीम साठी किती मोठे योगदान देऊ शकतो अहमदच्या विरोधामध्ये. फुल टॉस बॉल होता, लॉंग लेग डीपला क्षेत्ररक्षक तैनात आहे. या बॉलवरती फक्त आणि फक्त एकच रन्स मिळणार आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला. स्कोरबोर्ड 25 या आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. पुढचा बॉल आता तिथे टाकला जाईल. ऑफ स्टंपच्या थोडं बाहेर आहे. यावेळेला सरळ मात्र सोडण्याचं काम सईफनं केलं होतं. इथे व्हाईट बॉलचा इशारा. या पुढचं बॅटल असेल रायझिंग स्टार कामला विरुद्ध शहबाज इलेव्हन टांगर. दोन्ही टीमचे जे कॅप्टन असतील टॉस का बॉस कडे आपण मार्गस्थ टॉस करण्यासाठी. ऑफिशियली इशारा द्या 22 येतोय. 22चे 2 रन्स आता ऍड करावे लागतील. टोटली संघाचं स्कोरबोर्ड आता जाऊन पोहोचलंय. आय थिंक 28 या आकड्यावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. पुढचा बॉल अहमदचा पुन्हा तयार असेल. प्रॉपर असा तिथे टायमिंग नाही, परंतु 2 रन्स नक्कीच मिळून जातील. फटका कसंही असो, पण तो 2 रन्स मिळणार यात शंका आता राहिलेली नाहीये. संघाचा स्कोरबोर्ड 30 या आकड्यावरती आता पोहोचलाय. 30 रन्स. या षटकातील शेवटचा एक चेंडू मात्र शिल्लक असणार आहे. षटक क्रमांक 3 मधील अजून देखील एक षटक येणं बाकी असेल. किती रन्स मात्र आता काढले जातील हे पाहावं लागेल. पुन्हा एकदा रन्स मिळणार आहेत. कीपर क्लोज होता. बॉलर मात्र अगदी दिशाहीन बॉलिंग करत. व्हाईट +1 असे 2 रन्स मात्र ऍड करावे लागतील. टोटली हे मात्र बोनसचे रन्स आहेत. तुम्हाला ज्या वेळेला तुम्ही विजयाच्या दिशेनं मार्गस्थ होतो ना, ज्या वेळेला प्रथम फिल्डिंग करणारा संघ ते रन्स चेस करत असताना, तेव्हा मात्र जे एक्स्ट्राचे रन्स आहेत त्यांची किंमत कळते. याच्यासाठी तुम्हाला मात्र कंट्रोलमध्ये बॉलिंग करणं गरजेचं आहे. अनुशासित बॉलिंग करावी लागेल. एक रन्स इम्पॉर्टंट आहे आणि तिथे मात्र फलंदाज साहेब अगदी स्वस्त्यामध्ये मैदानाच्या बाहेर मेरे अपने न लुटा तर घरों में कहा दमता, या कष्टी दुबिती वा विश्वास कमता. आणि खऱ्या अर्थानं विश्वासाची कमी तिथे 100% विकेटची कमी. आणि ते आपण बघितलं विश्वास कमी होता या दोन्ही खेळाडूंमध्ये. आय कॉन्टॅक्ट तेवढं शानदार नव्हतं. दोन्ही खेळाडूंमधला ताळमेळ देखील कमी बघायला मिळाला आणि एक सेट फलंदाज सरळ सैफ मैदानाच्या बाहेर गेलाय. बॅटर नेम प्लीज. बॅटर नेम. फिराग मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. फिरागला पाठवले नंबर 5 वरती. बत्तीस रन स्कोरबोर्ड वरती लागलेले आहेत. षटक क्रमांक 32. बॉलर नेम प्लीज. शाकीर.
शाकीर आता गोलंदाजी ट्रॅक वरती मोजक्या पावलांचा रनअप घेत ओव्हर द विकेट या ठिकाणी आपण बघतो बॉल टाकेल. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. एका बाजूला शकील आहे आणि बॉलर मात्र शाकीर आहे. शाकीरची शातीर गोलंदाजी पाहायला मिळते. प्रतिस्पर्धी फलंदाजांना शकीलला तो थांबवतोय. ऑप्शनच्या बाहेर थोडंसं चप्पल आहे. ओहो चांगला पिक केलाय. क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑफ परंतु कॅच मिस झालेली आहे. इथे हातामधून चेंडू निसटलाय. धावचीची संधी पाहायला मिळू शकते. जोपर्यंत थ्रो करणार ना तोपर्यंत वेगानं मात्र दोन्ही फलंदाज अगदी रन्स कंप्लीट करणार आहेत. धावांचा वेग वाढेल आता. 34-34 ला स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय. कॅच सुटले त्याच्यानंतरच तिथे लेझीपणा दिसला क्षेत्ररक्षकांचा. तुम्ही कॅच सुटल्यानंतर लगेच चेंडू पकडणं मग थ्रो करणं बॉलरकडे हे गरजेचं असतं. हे तसं घडलं नाहीये बघा. एक रन्स खूप इम्पॉर्टंट आहे. आपण म्हणतो लोकशाहीच्या एका मताला, परीक्षेच्या एका गुणाला आणि क्रिकेटच्या एका धावेला खूप महत्व आहे. एक रन्स घेतलेला आहे. चांगला थ्रो तिथे बघायला मिळत नाहीये. पुन्हा एकदा 2 रन्स तिथे मिळणार आहेत. सातत्यानं दुहेरी रन शेवटच्या ओव्हरमध्ये खूप सारं आता एक टोटल उभा करू शकतील. स्कोर कार्ड आता 36-36 या आकड्यावरती. षटकातील 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अजून 3 चेंडू बाकी असत असताना शकील आक्रमण करेल का? मोठा प्रहार त्याच्या बॅटमधून आलेला नाहीये. षटकार चौकारांचा अगदी बौछार करताना तो दिसू शकणार आहे का? 3 चेंडूंमध्ये एक बिग हिट, एक चांगलं टोटल तुम्हाला उभं करून देऊ शकतं. मोठा प्रहार केलाय डाऊन द ग्राउंड. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. या बॉलवरती षटकार. 6 रन्स मिळणार आहेत. या फटक्याची अपेक्षा आहे. हेच तर कदाचित आपण बघितलं ही या खेळाडून दाखवलंय की आम्ही चर्चा करत होतो या खेळाडूची की मोठ्या फटक्यांची. लगेच फटका आलाय. साथीदार फिरागला आपण बघितलं. फिराग देखील नॉन स्ट्राईक केला तिथे आता उभा आहे. तर समोर मात्र जो शाकीर आहे त्याच्याकडे चर्चा आता कीपर करताय. चर्चा करणं गरजेचं आहे कारण धावांचा डोंगर तुम्हाला तो पार येणाऱ्या वेळेमध्ये करायचा आहे. एकंदरीत प्रथम फलंदाजी करताना भिंगळोली बनाम हे बॅटल तुडील या 2 बलाढ्य संघांमध्ये चालू आहे. विजेचे पदाचे प्रबळ दावेदार देखील बनू शकतील हे दोन्ही संघ. तुडीलला देखील सातत्यानं आपण चांगलं क्रिकेट खेळताना बघितलंय. आपण अहमदचं षटक बघितलं ते देखील एक चांगलं होतं. त्याच्यानंतर आम्ही अलीला पाहिलं होतं. अलीने तर धमाकेदार षटक क्रमांक 2 ज्यावेळेला टाकलं होतं. पहिलं षटक मोहम्मदनं टाकलं. एक चांगलं अगदी किफायतीशीर षटक मोहम्मदच्या माध्यमातून टाकलं गेलं होतं. हे शेवटचं षटक थोडंसं एक्सपेन्सिव्ह ठरू शकतं परंतु नाही. षटकार आल्यानंतरला लगेच जो बॉलर आहे ना शाकीरनं लगेच कमबॅक केलाय. आतापर्यंत 5 बॉलमध्ये 10 रन्स खर्च केलेले आहेत शाकीरनं. स्कोरबोर्ड इथे स्थिरावलेला आहे 42 या आकड्यावरती 42. शेवटच्या बॉलवरती मोठा प्रहार केलाय. शायद क्षेत्ररक्षक बनतायत दर्शक आणि दर्शक बनतायत क्षेत्ररक्षक. येथे शेवटच्या बॉलवरती देखील सिक्सर आलाय. षटक क्रमांक 4 चा खेळ समाप्त झालाय. स्कोरबोर्ड 48 झालेत. जिंकण्यासाठी 24 मध्ये 49 करायचे आहेत तुडील टीमला. यापुढचं आपण बॅटल बघणार आहोत. रायझिंग स्टार कांबला विरुद्ध शहबाज 11 टांगर या 2 टीम मध्ये बॅटल होणार आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन सो रिक्वेस्ट आहे आपण टॉस साठी टॉस का बॉस कडे लगेच मार्गस्थ व्हा. टॉस का बॉस. रायझिंग स्टार कांबला ऑन द टॉस अँड डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. बॉलिंग स्वीकारलेली आहे कांबला टीमने. यानंतर हे बॅटल आपल्याला बघायला मिळू शकेल. टांगरचा संघ कांबलाच्या विरोधामध्ये खेळताना दिसणार आहे. बॅटल खूप मोठा आहे. थोडीशी विश्रांती घेतो आणि आपण सरळ जाऊयात तिथे. कॉम्बॉक्स मध्ये थोडासा बदल करूयात. ऐकूया हिंदीचा एक बुलंद आवाज, एक मधुर आवाज आदरणीय चौगुले सर यांना. थँक्यू. थैंक यू सनी सर. तुड़िल अपना एक्स्ट्रा खिलाड़ी यहाँ पर भेजना है. 49 रनों का पीछा करते हुए तुड़िल की जानिब से सलामी के बल्लेबाज अली और नॉन स्ट्राइक पर तुड़िल. बैट्समैन ने बोला सर तुड़िल. अली और शबीब.
एकाने या इथे एकाने या मनसूरभाई ती खुर्ची दे. ती खुर्ची घ्या इथे बसा. हे बघा, हे बघा, हे बघा. ही खुर्ची घ्या इथे बसा. और भिंगल की जानिब से सलामी के गेंदबाज रिहान है शायद, रिहान। नॉन स्ट्राइकर बैटर शबीब 49 रनों का लक्ष्य है यहाँ पर और बल्लेबाजी करेंगे अली, सलामी के बल्लेबाज। रिहान गेंदबाजी करेगा, राइट ऑफ द विकेट से सामना करेंगे अली। पहली गेंद, खिलाड़ी वहां पर मौजूद है। इस एक रन से यहां पर अली अपना खाता खोलते हुए तुड़िल का खाता खुलता हुआ, बढ़ता हुआ स्कोर 1 रन। रिहान की अगली गेंद, सामना करेंगे शबीब। सलामी की जोड़ी तुड़िल के जानिब से अली और शबीब। बेहतरीन गेंद, उतना अच्छा शॉट। पहला ओवर पावर प्ले का ओवर है और उतनी अच्छी फील्डिंग शुएब थे वहां पर। 1 ही रन मिलेगा इस 1 रन से, स्कोर में इजाफा, बढ़ता हुआ स्कोर 2 रन। शबीब अपना खाता खोलते हुए 1 रन के साथ। अब रिहान की अगली गेंद, सामना करेंगे फिर से एक बार अली, बढ़ता हुआ स्कोर 2 रन। बेहतरीन गेंद, उतना अच्छा शॉट। खिलाड़ी वहां पर मौजूद, कैच लेने का मौका जरूर था लेकिन थोड़ी सी खराब फील्डिंग। जब तक खिलाड़ी गेंद को फील्ड करते, थ्रो करते, 1 रन चुरा लिया, दूसरा रन चुराने का मौका और 2 रन आसानी से मुकम्मल। इस 2 रन के साथ स्कोर में इजाफा, बढ़ता हुआ स्कोर 4 रन। मौका जरूर बनाया था वहां पर गेंदबाज ने। अब रिहान की अगली गेंद, सामना करेंगे फिर से एक बार अली। इस बीच बेहतरीन गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं, रुका हुआ स्कोर 4 रन। कमाल की गेंदबाजी करते हुए यहां से रिहान। चार बॉल 4 रन। रिहान की अगली गेंद, फिर से एक बार सामना करेंगे अली। 49 रनों का लक्ष्य रखा है। रिहान की अगली गेंद, सामना करेंगे अली। इस बीच बेहतरीन गेंद, उतना अच्छा शॉट। शोएब है वहां पर फील्डर। 1 रन आसानी से मुकम्मल, दूसरा रन लेना चाहते थे और 2 रन आसानी से मुकम्मल। इस 2 रन के साथ बढ़ता हुआ स्कोर 6 रन। अब इस ओवर से आखिरी एक गेंद आना बाकी। कमाल की गेंदबाजी अब तक रिहान ने की है इस ओवर में। 5 गेंदों में 6 रन खर्च किए हैं। अगर यहां से आखिरी गेंद अच्छी गेंद फेंकते हैं तो यकीनन काबिल तारीफ गेंदबाजी रहेंगी, लेकिन अली मौजूद। खराब गेंद और पिच लाइन की गेंद, जिसका भरपूर फायदा उठाते हुए बल्लेबाज अली और गेंद को सीमा रेखा पार भेजा है 6 रन के लिए, 4 रन के लिए। इस 4 रन की वजह से स्कोर में तेजी से इजाफा, बढ़ता हुआ स्कोर 10 रन। पहले ओवर के खात्मे के बाद तुड़िल का बढ़ता हुआ स्कोर 10 रन बिना किसी विकेट के नुकसान पर।
अब बिगलोली की जानिब से दूसरे गेंदबाज शकील अपने कोटे का पहला ओवर, इस इनिंग का दूसरा ओवर। पहले ओवर के खात्मे के बाद तुड़िल का बढ़ता हुआ स्कोर 10 रन। आखिरी गेंद पर चौका अली ने जरूर लगाया था, कमाल की गेंदबाजी की थी यहाँ पर रिहान ने, लेकिन आखिरी गेंद थोड़ी सी आउट पिच लाइन की गेंद फेंकी थी जिसका भरपूर फायदा उठाया था रिहा अली ने। और अब स्ट्राइक पर शबीब सामना करेंगे शकील की गेंदबाजी का। राइट ओवर 2 विकेट से गेंदबाजी करेंगे शकील। शकील पहली मर्तबा गेंदबाजी करते हुए, खराब गेंद, दिशाहीन गेंद, एक रन, अंपायर का इशारा, व्हाइट बॉल। अतिरिक्त रन खाते में बढ़ता हुआ स्कोर 11 रन। बहुत ही बेहतरीन गेंद शकील द्वारा, रुका हुआ स्कोर 11 रन। शकील की अगली गेंद डिवीजन में जाती है गेंद, अब्दुल बादशाह थे वहां पर फील्डिंग के लिए, खराब फील्डिंग। इस 2 रन से स्कोर में इजाफा बढ़ता हुआ स्कोर 13 रन। अब शकील की अगली गेंद सामना करेंगे शबीब। खराब गेंद, बिल्कुल बल्ले के सामने को गेंद को दिया था और उतना अच्छा शॉट, भरपूर फायदा उठाते हुए गेंद को सीमा रेखा पार भेजा 6 रनों के लिए। 6 रन की मदद से स्कोर में इजाफा बढ़ता हुआ स्कोर तेजी के साथ 19 रन। इसके बाद के तमाम मुकाबले 3-3 ओवर के रहेंगे, तमाम टीमें नोट करें। इस बीच गति में परिवर्तन, जिससे पहले भाप लिया था शबीब ने, गेंद सीमा रेखा पार, अंपायर का इशारा, षटकार। और 6 रन से अब स्कोर में तेजी से इजाफा बढ़ता हुआ स्कोर 25 रन, 25 रन, लॉस ऑफ 0 विकेट। कमाल की बल्लेबाजी शबीब द्वारा, महंगे साबित होते हुए यहां पर शकील। फिर से एक बार खराब गेंद, गेंद हवा में, खिलाड़ी उसके नीचे आते हुए कैच लेने का मौका, और कैच यहां पर छोड़ दिया है लॉन्ग ऑफ के क्षेत्र में। वहां पर जो खिलाड़ी थे, आसान सा कैच था, मौका जरूर बनाया था शकील ने, लेकिन खिलाड़ियों ने साथ नहीं दिया वहां पर। और 2 रन मुकम्मल के 2 रन से बढ़ता हुआ स्कोर 27 रन, 27 रन। फिर से एक बार लॉन्ग ऑन के क्षेत्र में गेंद, खिलाड़ी मौजूद और लगने वाला बड़ा झटका शबीब के रूप में तुड़ील को। अब शकील यहां से वापसी कराते हुए थोड़े से महंगे साबित होते हुए शकील। आखिरी गेंद पर विकेट जरूर हासिल किया था। तर 12 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता, 12 चेंडू 22 धावा। बॅट्समन नेम मुसद्दिक। ओवर ओवर फायनान्स वाला पास बँक ऑफ इंडिया वाले पेपर फेकून टाकला नाही, फायनान्स वाला ते देऊ शकत नाही, मग कोण दिला येतात? तू इथं बसलास कशाला? इथं लक्ष ठेव। शोएब गेंदबाजी करेंगे, 12 गेंदें और 22 रनों की जरूरत है। शोएब राइट ऑफ द विकेट से सामना करेंगे अली, और उनका साथ देंगे नॉन स्ट्राइक पर मुसद्दिक। खराब गेंद, उल्टा जाएंगे की गेंद, लेकिन बिल्कुल गैप में खेली हुई गेंद, खिलाड़ी जब तक गेंद को फील्ड करते हैं, अच्छी फील्डिंग। 1 रन आसानी से चुरा लिया और 2 रन आसानी से यहां पर चुरा लिए हैं। तीसरा रन लेने का मौका और 3 रन मुकम्मल। इस 3 रन से स्कोर में इजाफा बढ़ता हुआ स्कोर 30 रन।
11 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. 11 चेंडू 19 धावा. अब शोएब की अगली गेंद सामना करेंगे पहली मर्तबा मुसद्दिक. इस बीच बेहतरीन गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं, रुका हुआ स्कोर 30 रन. 10 बॉल और 19 रनों की जरूरत. 10 बॉल 19 रन. शोएब की अगली गेंद सामना करेंगे फिर से एक बार मुसद्दिक. फुल टॉस लाइन की गेंद बिल्कुल गैप में खेला हुआ शॉट और गेंद सीमा रेखा पार. अंपायर का इशारा, चौकार. और 4 रन की मदद से स्कोर में अब तेजी से इजाफा बढ़ता हुआ स्कोर 34 रन.